नमस्कार. आपण जे अकाउंटिंग सॉफ्टवेअर वापरतो ते नक्की काय करतं? फक्त हिशोब ठेवतं की व्यवसायाला पुढे नेण्यासाठी एक दिशा देतं? आज आपण हेच बघणार आहोत की झोहो बुक्ससारख्या एका साध्या सॉफ्टवेअरला एका शक्तिशाली स्ट्रॅटेजिक टूलमध्ये कसं बदलायचं, जे आपल्याला योग्य निर्णय घ्यायला मदत करेल. असं बऱ्याचदा होतं की अनेक व्यावसायिक मोठे निर्णय घेताना फक्त बँक बॅलन्स बघतात. नवीन गुंतवणूक करायची की नाही हे फक्त खात्यातल्या पैशांवरून ठरवलं जातं. पण खरं सांगायचं तर ही पद्धत खूपच धोकादायक ठरू शकते, कारण अपुऱ्या माहितीमुळे आपण फक्त प्रतिक्रिया देत राहतो, स्वतःहून नियोजन करू शकत नाही. मग यावर उपाय काय? तो आहे CFO डॅशबोर्ड. हा डॅशबोर्ड म्हणजे एक पूल आहे जो आपला साधा हिशोब आणि व्यवसायाची मोठी रणनीती यांना जोडतो. तो मुख्यत्वे 3 गोष्टींवर लक्ष ठेवतो. 1. आपल्याकडे सध्या किती रोख रक्कम आहे म्हणजे लिक्विडिटी. 2. आपण किती नफा कमवतोय म्हणजे प्रॉफिटॅबिलिटी. आणि 3. आपण सगळे सरकारी नियम पाळतोय की नाही म्हणजे कंप्लायन्स. आणि सगळ्यात भारी गोष्ट काय आहे माहितीये? हे सगळं करायला फार वेळ लागणार नाही. फक्त 2 तासात, फक्त 2 तासात आपण कच्च्या डेटापासून निर्णय घेण्यायोग्य माहितीपर्यंत पोहोचू शकतो. हे काही मोठं अवघड प्रोजेक्ट नाहीये, तर एक सहज साध्य करण्यासारखं ध्येय आहे. चला तर मग सुरू करूया आपल्या हे 2 तासांचं चॅलेंज. आपलं मिशन अगदी स्पष्ट आहे. अकाउंटिंगच्या कच्च्या डेटाला अशा माहितीमध्ये बदलायचं जे आपल्याला रिअल टाईममध्ये म्हणजे लगेचच्या लगेच योग्य निर्णय घेण्यासाठी मदत करेल. तर हा CFO डॅशबोर्ड म्हणजे नेमकं काय? सोप्या भाषेत सांगायचं तर ही एक अशी सिस्टीम आहे जी आपल्याला आपल्या व्यवसायातल्या 3 महत्त्वाच्या गोष्टी एकाच ठिकाणी दाखवते. पैशांचा प्रवाह कसा आहे, नफा किती होतोय आणि आपण नियम पाळतोय की नाही. इथे गुंतागुंतीच्या आकड्यांपेक्षा स्पष्टतेवर जास्त भर असतो. ओके, तर आता डॅशबोर्ड बनवायचा आहे. पण थांबा, त्याआधी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ती म्हणजे आपला डेटा. बघा, जसं मजबूत इमारतीसाठी पाया पक्का असावा लागतो, तसंच एका प्रभावी डॅशबोर्डसाठी आपला डेटा स्वच्छ आणि 100% अचूक असावा लागतो. एक खूप महत्त्वाचं वाक्य आहे जे नेहमी लक्षात ठेवायला हवं. अचूक डेटाशिवाय जगातला सर्वोत्तम डॅशबोर्डसुद्धा आपल्याला चुकीची आणि दिशाभूल करणारी माहितीच देईल. याचा अर्थ सरळ आहे, आपल्या डॅशबोर्डची गुणवत्ता ही पूर्णपणे आपण टाकलेल्या डेटावर अवलंबून असते. कॉम्प्युटरच्या जगात एक प्रसिद्ध म्हण आहे, गार्बेज इन गार्बेज आउट. म्हणजे जर तुम्ही सिस्टममध्ये कचरा टाकला तर बाहेरसुद्धा कचराच येणार. जर चुकीची माहिती भरली तर मिळणारे रिपोर्ट्स आणि आकडेवारीसुद्धा चुकीचीच असणार. त्यामुळे डेटाची स्वच्छता ही सर्वात पहिली पायरी आहे. तर मग डेटा स्वच्छ ठेवायचा म्हणजे नेमकं काय करायचं? झोहो बुक्समध्ये या 4 गोष्टींवर लक्ष द्या. 1. आपल्या खर्चाचे योग्य गट बनवा. 2. बँकेचे व्यवहार रोजच्या रोज तपासा. 3. GSTची सगळी माहिती व्यवस्थित भरा. आणि 4. कोणाकडून पैसे यायचे आहेत आणि कोणाला द्यायचे आहेत याची नोंद अगदी अचूक ठेवा. चला, आपला पाया आता पक्का झालाय. डेटा स्वच्छ आहे. आता आपण थेट डॅशबोर्ड बनवायला सुरुवात करूया. आता आपण झोहो बुक्समधल्या डॅशबोर्डला आपल्या गरजेनुसार एका CFOच्या दृष्टिकोनातून कस्टमाइज करणार आहोत. डॅशबोर्ड कसाही मांडून चालणार नाही. त्याची एक विचारपूर्वक रचना हवी. सुरुवात कुठून करायची? तर पैशांपासून. म्हणजे सर्वात आधी रोख रक्कम आणि येणाऱ्या पैशांवर लक्ष द्या. त्यानंतर व्यवसायाचं उत्पन्न आणि खर्च तपासा. मग नफा तोट्याचं विश्लेषण करा. आणि शेवटी GST सारख्या नियमांची स्थिती काय आहे ते बघा. झोहो बुक्समध्ये एक मस्त सोय आहे, रिपोर्ट्सना फेवरेट म्हणून मार्क करण्याची. याचा फायदा काय? तर हे महत्त्वाचे रिपोर्ट्स जसं की कॅश फ्लो स्टेटमेंट, मासिक प्रॉफिट अँड लॉस, येणीदेणीची माहिती आणि GSTचा रिपोर्ट, हे सगळे तुम्हाला एका क्लिकवर डॅशबोर्डवर दिसतील. रोजच्या निर्णयांसाठी हे खूप सोपं जातं. ठीक आहे, डॅशबोर्ड तयार झाला, पण तो जिवंत कसा राहणार, म्हणजे रिअल टाईम कसा होणार? इथे येतो सगळ्यात महत्त्वाचा भाग, ऑटोमेशन. ऑटोमेशनमुळेच आपला डॅशबोर्ड एका स्टॅटिक रिपोर्टमधून एका लाईव्ह सिस्टममध्ये बदलतो. या स्लाइडवर बघा, फरक अगदी स्पष्ट आहे. जुनी मॅन्युअल पद्धती म्हणजे उशीर, चुका आणि काहीतरी घडल्यावर विचार करणे. याउलट ऑटोमेटेड डॅशबोर्ड म्हणजे रिअल टाईम माहिती, अचूकता आणि काही घडण्याआधीच नियोजन करण्याची क्षमता. आणि हे ऑटोमेशन करणं खूप सोपं आहे. झोहो बुक्समधली काही फीचर्स तर नक्कीच वापरायला हवीत. जसं की बँकेचे व्यवहार आपोआप सिस्टीममध्ये येतील असं सेट करा. दर महिन्याची बिलं आपोआप तयार होतील आणि पाठवली जातील अशी व्यवस्था करा. आणि पेमेंटसाठी लोकांना आपोआप रिमाइंडर पाठवा. आत्तापर्यंत आपण जे काही केलं त्यामुळे आपल्याकडे फक्त एक माहिती देणारं डॅशबोर्ड नाहीये. आपल्याकडे आता एक असं साधन आहे जे आपल्याला भविष्याचा विचार करायला, योग्य धोरणं आखायला मदत करेल.
माहितीचं रूपांतर आता रणनीतीमध्ये होणार आहे. आणि जर अजून खोलात जाऊन विश्लेषण करायचं असेल तर त्यासाठीही पर्याय आहेत. आपण हा डेटा झोहो ॲनालिटिक्स सारख्या ॲप्ससोबत जोडू शकतो किंवा एक्सेलमध्ये घेऊन अजून सखोल विश्लेषण करू शकतो. गुंतवणूकदारांसोबत किंवा टीमसोबत चर्चा करताना हे खूप उपयोगी पडतं. पण शेवटी या सगळ्याचा उपयोग काय? तर हा डॅशबोर्ड आपल्याला काही मोठ्या धोरणात्मक प्रश्नांची उत्तरं देतो. उदाहरणार्थ, आपल्या मासिक उत्पन्नाच्या वाढीचा ट्रेंड काय आहे, आपल्याकडच्या पैशांचा येण्या-जाण्याचा पॅटर्न कसा बदलतोय आणि कोणत्या खर्चांवर आपल्याला जास्त लक्ष देण्याची गरज आहे. तर मग या सगळ्याचा सारांश काय? हे लक्षात घ्या की ही गोष्ट काही फार किचकट किंवा तांत्रिक नाहीये. ही गोष्ट आहे आर्थिक स्पष्टतेची, फायनान्शियल क्लॅरिटीची. आपलं अंतिम ध्येय हेच आहे की व्यवसायाची आर्थिक स्थिती आपल्याला सोप्या आणि सुटसुटीत पद्धतीने एकाच नजरेत कळावी. आणि म्हणूनच जाता जाता एक प्रश्न, आपण आपल्या व्यवसायातल्या अकाउंटिंगला एक कंटाळवाणं किचकट काम समजतो की एक असं धोरणात्मक शस्त्र जे आपल्याला स्पर्धेत पुढे घेऊन जाईल? विचार नक्की करा.